थांबा मुकादम, जरा दम घ्या. थोडं पाणी बिनी द्या त्यांना प्यायला. अहो किती कामं सांगाल, सगळेजण दमलेत आता. पण बापू काही म्हणा, अमोलराव होते की नाही म्हणून सगळी मॅनेजमेंट झाली. हो. नाही तर आपण सगळे आळशीच आहोत. खरं सांगतो, लग्नावेळी मला एवढं टेन्शन आलेलं, पण अमोलमुळे सगळं करणं शक्य झालं. अंगात त्राण नाहीये, डोक्यावर एवढा मोठा आजार आहे तरी उत्साह बघायचा. अमोलला असं बघू नका व्हीलचेअरवर. मी काय म्हणते, डॉक्टरांशी बोलून घेऊया ऑपरेशन बद्दल. तारीख सांगून मोकळं हो. जेवढं लवकरात लवकर ऑपरेशन होईल ना तेवढं बरं आहे. चला मग सगळी तयारी झाली ना, बोला गणपती बाप्पा. अहो छोटे सरकार, अजून मुहूर्तमेढ राहिली हा. म्हणजे अरे अमोल बाळा, मुहूर्तमेढ म्हणजे घरातल्या शुभ कार्याची सुरुवात असती. हो का, मग आजच करू आपण ते काम. हो, पण त्याला तयारी करावी लागते. अरे स्वप्नील, मला सगळं माहितीये, अशी तयारी करतो बघ. हो 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 अमोल, हे बघ बाळा, आम्ही तुझं सगळं ऐकतोय, सगळ्यांचा उत्साह पण कळतोय मला, सगळ्यांनी खूप तयारी पण केली आहे, पण या सगळ्यात हॉस्पिटलला जायचं हे विसरायचं नाही. हा मा, अगं हॉस्पिटल नको ना प्लीज. अमोल बाळा, असं कसं चाललं सांग बरं. तसं ते बाबा, ए, मी नाही म्हणजे नाही येणार आज दवाखान्यामध्ये. आधी संगीताला हॉस्पिटल मध्ये गेलो आणि काय झालं बघितलं ना. आता मी रिस्क नाही घेणार. अरे बाळा, पण तू मी सर्वांचं ऐकतो ना. आजचे दिवस फक्त माझा ऐक. बघ ना, सगळे किती खुश आहेत. आपण सगळी तयारी करतोय. अरे अमोल बाळा, औषध नाही घेतलं तर तब्येत कशी चांगली राहील तुझी. तुम्ही सगळे माझ्या बरोबर येणार आहात का, मी एकटाच जाऊ. ठीक आहे, चला चला मुहूर्तमेढ करूया. ये! चलो. मी ताट घेऊन आले. हा, म्हणजे म्हणजे काय हो, ओके आहे ना सगळं. मी एकदम ओके आहे दिप्या मामा. जा, तू एकही फोटो मिस करू नको. जा. बरं, पण काय वाटलं तर लगेच सांगा बरं का. नक्की दिप्या मामा. दिप्या मामा, अरे मोबाईलचे जास्त फोटो काढू नकोस. आमचे पण काढ. बरोबर आहे. काय राव म्हणजे तुम्ही. अहो छोटे सरकार, यात तुमच्या मामाची काय चुकी आहे. अहो आज तुमची मम्मा दिसतीयच भारी. बर भांजे, अहो तुम्ही लावा की हळद. दिप्या मामा, मी लावणार ना मग अशी हळद. असं कुठं असते वय, मा बाबाचं लग्न आहे. लावा अजून एकदा. लाव, घे 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 घे. अरे घे अजून एकदा लाव. एकदा लाव, तिथं लागेल. लाव लाव लाव. ओ बापू, घेऊन जाऊ त्याला. लावा हळद तुम्ही. हा, लावा. परत एकदा लावणार ना माम. अरे लबाड, असं होतोय तुमच्या दोघांचं. त्या आशेत बरं मामा भांजे, बघितलं का. हा? भांजे एक नंबर काम केलं बरं का. मामा काय आहे रे तुझ्या.
मोना मला लावली हळद. असं कसं? हळद आहे. लावली पाहिजे. अहो, थांबा, स्वप्नील काहीतरी- पास झाला आता. अपर्णा, अगं काय झालं? अजून कुणाची हळद पण नाही झाली खेळून. वहिनी अमोलच्या आजारासोबत त्याचा बीपी पण स्टेबल नाही आहे अर्जुन सर. डॉक्टर ऑपरेशन कधीपर्यंत करावं लागेल काय अंदाज? लगेचच. इट्स अर्जंट. बीपी शूट झाला तर पेशंट ऑपरेशनच्या आधी बेशुद्ध पडू शकतो आणि मग सर्जरीच्या वेळी आम्हाला अवघड जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर हे बघा, प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्ही काहीतरी उपाय सुचवा ना. हे बघा, केमोमुळे आपण फक्त दिवस वाढवू शकतो. आपल्याला अमोलची सर्जरी करावीच लागेल आणि जर त्याचे विटालचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर उद्याच सर्जरी करूया. उद्याच? हो, कारण आपल्या हॉस्पिटलला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हे येत असतात. तसे त्यांच्या बऱ्याच सर्जरी बाहेर सुरू असतात, पण महिन्यातून एकदा एक व्हिजिट आपल्या हॉस्पिटलला त्यांची असतेच. आणि त्यांच्या हातून जर अमोलचं ऑपरेशन झालं तर अमोलचे वाचण्याचे चान्सेसही वाढतील ना. काय करायचं आपल्या आपण आता? किती दिवस असतील ते इथे? ते फक्त उद्या 4 वाजेपर्यंत असतील. आणि किती वाजता येतील? साधारण सकाळी 9:30 पर्यंत येतात ते. हे बघा, आपल्याला ऑपरेशनच्या आधी तसंही व्हायटल टेस्ट करावीच लागणार आहे आणि समजा ती नॉर्मल आली तर तुमचा काय तो निर्णय मला सकाळी सांगा. ठीक आहे. बाबा कधी जायचं आपण घरी? अमोल, अजून एक एक्स्ट्रा टेस्ट आपल्याला करायची बरं का, आणि ती लगेच होईल, मग तू घरी जा. ओके डॉक्टर. बट बॉय, त्याला व्हायटल टेस्टसाठी आत घेऊन चला. आलोच. हो. आपले टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले तर काय करणार आहे आपण?